वादियों में टकरा चुके हैं हमसे मुसाफिर यूं तो कहीं दिल ना लगाया हमने किसी से किस्से सुने हैं यूं तो कहीं ऐसे तुम मिले हो ऐसे तुम मिले हो जैसे मिल रही। थोड्याच वेळात आम्ही गोवामध्ये एंट्री करणार आहोत. सर्वजण तर गाईज आम्ही पेरनम स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण नेक्स्ट स्टॉप जो आहे तो थिविम म्हणजेच गोव्यामध्ये एंट्री करणार आहोत. तर आता आपण जाणून घेऊया सगळ्यांना ही जर्नी कशी वाटली. आदर्शपासून खूपच छान झाली, पण आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांनी एवढे हवा पण मारले त्यामुळे वातावरण दूषित करून टाकलेले आहे वातावरण पूर्णपणे. उत्तमं दददात पादं मध्यम पादं तुचुक कनिष्ठं थुडथुडीय पादं सुरसुरी प्राणघटक. कसं वाटलं? एकदम मस्त, पण काय रात्री झोपच झाली. आता सकाळी बघू तर तो थिविम स्टेशनला थिविम स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आता आम्ही आमचं जे हॉटेल बुकिंग केलेलं आहे तिथे जायचं आहे. तर इथून कार हायर केलेली आहे आम्ही, तिथून जाणार. इथे एक प्रीपेड टॅक्सी स्टँड आहे. इथून आम्ही जस्ट पुढे एक्झिट करणार आहोत. ॲक्च्युली आमची कॅब जी आहे ती थोडं लांब अंतरावरती आहे त्याच्यामुळे. गाईज आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही निघालो आहोत आमच्या हॉटेलकडे.
जवळपास 10 ते 11 तासांचा प्रवास करून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. आमची ट्रेन सकाळी 8:30ला पोचणार होती, परंतु जवळपास 2 तास आमची ट्रेन ही डिले झाली व त्यामुळे आम्ही जवळपास 11:30 वाजता आमच्या हॉटेलला पोचलो. आम्ही बुक केलेले हॉटेल तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता. हे हॉटेल आम्हाला 11 जणांसाठी जवळपास 15,000 रुपये इतका खर्च आला. हॉटेलमध्ये प्रत्येक रूमला AC व 3 बेड व 1 हॉल विथ किचन असे होते. तुम्हाला जर हे हॉटेल बुक करायचे असेल तर समोर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि या हॉटेलचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. या हॉटेलला स्विमिंग पूलसुद्धा अटॅच आहे.